कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी आणि वेदा सारखेच की, तिची आई जिवंत नाही, माझी नाही। आज वेदाने पाहिली, मी पण पाहिली। वेदाला जशी तिच्या आईची आठवण येते तशी मलाही येते। मी तरी मोठे झाले, पण वेदा तर अजून खूप लहान आहे। तिला तर खूप आठवण येत असे। आणि वेदाचे बाबा तर तिच्या जवळ आहेत, पण ती त्यांच्यापासून खूप लांब असते। माझ्या बाबांचं तरी कुठे वेगळं आहे, तेही माझ्या जवळ होते, पण लांब असल्यासारखेच वागायचे। तुमच्या हातात आहे सगळा, बाहुली होता पण हा 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 ती येईल ती येणार ती येणार। मीरा, काय आईसाहेब, वेदा बरोबर असं का झालं असेल? लहानपणीच आपली आई नसली ना की खूप त्रास होतो। मला चांगलंच माहिती देव असं का करत असेल। लहानपणी इतकं दुःख वाटायला आलं ना, तर त्यांनी त्यातनं सावरायचं कसं? असं म्हणतात ना की देव सगळ्यांचं भलं करतो, मग या निष्पाप जीवावर इतका अन्याय का? बरोबर आहे तुझं, पण देवावरती कधीच अविश्वास दाखवायचा नसतो। पण त्याच्यावरचा विश्वास टिकून राहण्यासाठी त्यांनी तसं वागायला हवं ना। मीरा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू परमेश्वर आहे ना, तू नेहमी आपली परीक्षा घेत असतो, आणि प्रत्येक परीक्षेत त्याची एकच अपेक्षा असते की माझ्यावर विश्वास ठेव, आणि तो विश्वास असेल तर त्याचं फळ आपोआप मिळतं। नाही, तुम्ही म्हणत असाल तसं तो फळ देत असेल ना, तर वेदाला ते लवकरात लवकर मिळू द्या। मीरा, तू या घरात आलीस हे वेदाला मिळालेलं फळच आहे, नाही का? तुला कल्पना नाहीये तू आमच्यासाठी किती मोठी गोष्ट केलीस। 1 वर्षापासून आम्ही सगळे प्रयत्न करत होतो, पण वेदा हसतच नाहीये। पण जी गोष्ट आम्हाला जमली नाही ती तू करून दाखवलीस, आणि एकदा नाही 2दा। आणि मला खात्री आहे की वेदाच्या आयुष्यातनं हरवलेलं हसू तू परत घेऊन येशील। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।